आता हे कसं झालं होतं माहिती आहे का, 2-3 महिने झाले ना मी सांडगं बनवून ठेवलेलं. एप्रिल मेमध्ये ठेवलेलं बनवून आणि भाजी करायच्या वेळेस ना मला काही लक्षातच राहत नव्हतं. आणि आज तसं ना भाजीलाच काही नव्हतं त्याच्यामुळं आज सांडगे बनवायला घेतलं. तर हळद, मिरची पावडर आणि घरगुती आपला काळा मसाला, गरम मसाला आणि एक छान बारकीस कांदा आणि टोमॅटो. तर ते छान बघा लाल होईपर्यंत मस्त परतून घेतले आणि थोडंसं तेल टाकून सांडगं भाजून घेतले. हाय नमस्ते, मी शोभा तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळेजण? श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ सगळ्यांना. आता सकाळचे ना 7:30 पावणे 8 वाजले होते. तोपर्यंत इकडे मी भाजीला फोडणी द्यायचं अगोदरच मी पीठ मळून ठेवलेलं एक 10-15 मिनिट पीठ भिजलं की छान चपाती होते. आणि पोरांच्या डब्यासाठी इकडं भेंडीचं नियोजन केलं होतं मी. भेंडी वगैरे चिरून ठेवलेली. आणि आपलं शेगडीवरती बघा तिकडं सांडग्याची भाजी छान उकळत होती एकदम मंद शेगडी केलेली एकदम 2 वरती. आणि इकडं आपलं मस्त चपाती बनवायचं चालू होतं माझं. तर सकाळी सकाळी ना इतकी काहीशी गडबड असते ना, हे काम करायचं ते काम करायचं. आणि आज पाणी अजून आलं नव्हतं. आता पावणे 8 वाजले होते, पण पाणी काय आलं नव्हतं. आणि आज ना गुरुवार असल्यामुळे परत मला देवपूजा करायची असते. पण आता असं का अलीकडे असं व्हायला लागलं की अगोदर स्वयंपाक आणि परत देवपूजा. तिकडे आपल्या सांडग्याची भाजी उकळते. तोपर्यंत माझं चपाती बनवायचं होतं. परत म्हणलं अगोदर स्वयंपाक बनवून घेतला तोपर्यंत देवपूजा वगैरे करायला आपलं बरं पडतं. आणि आता स्वयंपाक वगैरे सगळा करून झाला. परत एकदा मी मस्त असं चहा ठेवला होता माझ्यासाठी आणि माऊलीच्या पप्पांसाठी. माझा पण आज उपवास होता. आता आज एकदा बरं का परत चहा प्यायची इच्छा झाली होती दुधाचा होतोय का नाही. तोपर्यंत तिथं अशी पंगत पडली बघा जेवायची. आता दररोज सकाळचं ना स्वयंपाक चालू असला तिथं जेवायची माऊलीची परत अक्षताची माऊलीच्या पप्पांची पंगत असते. आता बाहेर ना आज उशिरा पाणी आले बघा. आता 8:30 वाजले आताच पाणी आले. तर माऊलीचे पप्पा पण जेवायला बसलेले. परत पाणी आलं म्हणून ना पाणी भरायला गेलेत, मोटर जोडायला गेलेत. आणि इकडं पोरांच्या डब्यासाठी परत भेंडी बनवायची. तर सांडगा बनवलं तर इथं पोरांना जेवायसाठी इकडं आपलं भेंडी आणि चपाती. माऊली बाळाचं पण जेवण झालंय. बोलो की जेवायला. अक्षूला व्हिडिओमध्ये बोलू वाटत नाही आणि माऊलीला म्हणलं माऊली बोलत असतो. सगळ्यांना किती ओरडते बघा माऊली जागा पण असते सकाळी सकाळी. त्यांना दुपारचे 3 वाजलेत बघा. आज सकाळपासून असलं वातावरण झालं इतकं थंड थंडगार वारं सुटलंय ना आणि पावसाचं वातावरण झालंय. हवामानात इतका बदल झालाय ना भरपूर असा. आणि सकाळ धरणं बघा 1-2-3 वेळा झाला असेल कपडे आत बाहेर करायचं माझं. तर काल पण हे झालं होतं आणि आज पण हे झालेलं आहे. इतकं गार वारं सुटले ना बापरे काय सांगायलाच नको. आणि इतकी थंडी वाजायला लागली. आणि काल रात्री ना असं आपलं शेळीसाठी बापूंनी गवत आणलं होतं. आता थोडं थोडं एक एक काडी करून ना आपली पिल्लं गवत खायला लागलेत ना त्याच्यामुळे इकडं थोडंसं असं वरती ना गवत बांधले त्यांच्यासाठी. आणि शेळीसाठी पण टाकले मी. तर एवढं असं हवामानात गार इतकं थंडी वाजायला लागली ना बापरे इतकं हवामानात बदल झालाय ना काय सांगायलाच नको. असं वाटतं की घराच्या बाहेरच यायला नको. आणि बघा हे छोटंसं झाड आहे का नाही कपाशीचं. आणि ही कपाशी ना मनानेच उगवून आली होती. आणि एवढ्या छान कळ्या आणि फुलं आलेत का नाही भरपूर साऱ्या. आता ना थोड्याच दिवसात का नाही आपलं कापूस पण येईल बघा. आणि आलं पण आता मस्त आलेलं आहे बरं का. आता गवती चहा आणला होता बापूने लावायला. थोडासा गेलाय पण आलाय परत. आणि आपल्या गुलाबाला ना परत असं इकडं छान छान कळ्या लागायला लागल्यात. तर माऊली इथं एक कळी आलेली बघा. माऊलीच्या सायकलीमुळं का नाही ते मोडून गेली. आणि इकडं ह्याला सुद्धा आपल्या हे लाल गुलाबाला ना एकदम छान छान अशा कळ्या यायला लागल्या त्या इकडं. आणि तिथला पुदिना ना पावसाच्या पाण्याने चालला होता म्हणून मी नाही इकडे इकडे साईडला लावलाय. आणि एकच रोपटं एवढं छान आलंय बघा. बापूंनी आणून लावलं ही त्याला दररोज असे 3-4 ना फुलं येतात. आणि एकदा माऊलीच्या पप्पांनी का नाही हे आणलं होतं फणस आणलं होतं. आणि त्याच्या 2-3 बिया का नाही म्हणलं येतील तेव्हा येतील आणि नाही तेव्हा नाही म्हणून मी का नाही ह्याच्यामध्ये टाकलेलं. तर थोडंसं ना उगून यायला लागलं हे बघा. हे का उगून यायला तर व्यवस्थित दिसत नाही पण आल्यानंतर ना मी नक्कीच दाखवते तुम्हाला. उगून यायला लागली ती. आणि आपलं गुलाबाचं झाड छोट्या छोट्या कळ्या लागल्या. तर हे कळ्या बघून एवढं छान येतं वाटते ना. पावसाचं असलं वातावरण झाले. आता चिंचणा थोडी थोडी करून सगळी तोडलेली आपलं शेळीसाठी. आता जे राहिले ते सुद्धा तोडूनच टाकायचं आहे.
कशी खातात बघा जोड. तर चला, आणि आत्या मला म्हणत होत्या ही तुळस ना काढून टाकूया आपण, आता दुसरी तुळस लावूया. तर मी म्हटलं असं तर भरपूर अजून ह्याला पण नाहीत का पालाय बघा. आणि ही असं मला तर असं वाटते ना सावलीला असल्यामुळं असं झालं की काय असं वाटतंय. आता म्हणलं हे उन्हात ठेवूया. माऊलीच्या पप्पांना म्हणलं इथं ठेवून द्या उन्हात, थोडंसं उन्हाचा सूर्यप्रकाश पण पाहिजे. आणि हे सगळ्या तुळशी काढूया म्हणलं, आणि एकच तुळस ना छोटीशी लावूया म्हणलं आत्यांना. केवढी मोठी तुळस आहे आणि सगळी वाकून गेलेली आहे, ते काही व्यवस्थित वाटेना झाले. आणि असलं पावसाचं वातावरण इतकं गार वारं सुटले दिवसभर ना. आज घरी कोणी सुद्धा नाही बघा, आत्यासुद्धा ना आज गावाला गेलेले त्या. आणि अक्षता माऊली आपल्या शाळेत गेलेत. तर एवढं शांत शांत वातावरण आहे. आणि काल परवा ना अक्षूला आपल्या गणवेश भेटलाय, त्याला मला टिप मारून घ्यायचे. तर घरात ना असं अंधार पडल्यासारखं झाले, काही दिसत नाही. अंधार पडल्यासारखं झाले, काही दिसत नाही. आबाळ गच्च भरलेलं आहे. आता दुपारची ना 3 वाजे तरी असलं आबाळ झालेलं आहे. तर चला आता झाडून वगैरे काढायचं लवकरच. आणि आज मला लवकरच स्वयंपाक पण बनवायचा आहे. आणि सगळ्यात अगोदर म्हटलं आता माझ्यासाठी ना थोडासा कोरा चहा बनवूया, आणि त्याच्यानंतर ना थोडंसं एलर्जी येईल. थोडीशी एनर्जी आली ना मग थोडंसं बरं वाटेल. हे बघा आपलं जास्वंदीचे फुलं दररोज ना थोडे तोडत असते. आणि हे जे बघा, हे जे फुलाचं झाड आहे, हे मनानेच झाड आलं आहे, कुणी लावलं नाही काय नाही, हे मनानेच आलेलं आहे झाड. तर इतकं शांत शांत वाटते बघा. एकटीला ना अजिबात घरी करमत नाही, पण असं आता सवय झाली, मला नाही काय वाटत. चला आता झाडून वगैरे काढायचे लवकरच. आता संध्याकाळचे ना 5:45 वाजलेत बघा. तर दिवसभर ना असं ढगाळ वातावरण आहे, आणि इतकं गार लागायला लागले काय सांगायलाच नको. दिवसभर रिमझिम पाऊस आहे. तर अक्षता माऊलीना आत्ता शाळेतनं आलेत. आणि माऊलीचं बघा शाळेतनं आलं की थोड्या वेळ का होईना बाहेर जायचं असतं. आलं की कपडे बदलायचं, जेवण करायचं, आणि थोड्या वेळ ना बाहेर जायचं. तर आज लवकरच ना स्वयंपाकाला सुरुवात केली. आपल्या इकडं डाळ आणि अख्खंच टोमॅटो ना मिक्सीत घातलं आहे. तर खूप छान त्याचं आमटी म्हणा, सांबार म्हणा, खूप छान होतं. वरण तर मला तिखट वरण बनवायचं, त्याच्यासाठी ना मी अख्खंच टोमॅटो ना मुगाची आणि तुरीची डाळ मिक्स करून एकत्र शिजवून घेते, त्याच्यामध्ये अख्खं टोमॅटो. तर आता म्हटलं दिवाबत्ती वगैरे करून घेऊया. आणि कालचा उपवास, कालची पौर्णिमा, आणि आजचा असं 2 दिवस झाले ना माझं उपवास आहे तिथं. मला लवकर स्वयंपाक बनवूया. तर असं सगळं बाहेरचं आवरून घेतलं. आणि असं आत्या गेलेत ना गावाला, काय करमना झालं. तर दररोज ना इथं बाहेर वाट्यावरती बसून आत्यांचं लिखाणकाम चालू असतं इथं बसून. आणि अक्षता पण गेल्या तिच्या मैत्रिणीकडं. सकाळपासून ना असं शांत आज काय मला करमना झालं आहे. दिवसभर ना असं शांत वातावरण आहे. आणि असं अधूनमधून रिमझिम पावसाची सुरुवात. चला पटकन आज ना स्वयंपाक बनवून घेते. सगळ्यात अगोदर ना आता भाकरी बनवायला घेतल्या होत्या. तर शेगडीवरती डाळ शिजते ना तोपर्यंत इकडे भाकरी बनवायला घेतल्या. खूप छान भाकरी होत होत्या बरं का, अगदी टमटमीत फुगत होत्या. आणि थोडीशी मुगाची डाळ आणि तुरीची डाळ दोन्ही मिक्स टाकलेलं, आणि त्याच्यामध्ये ना अख्खं टोमॅटो. तर इकडे ना माझ्या भाकरी पण होत आल्या होत्या बनवून. आणि आता माझ्या बघा ही माझ्या आईच्या हातचं ना हे असं आमटे. तर माझ्या नेहमी ना असं मुगाची तुरीची डाळ दोन्ही मिक्स आणि अख्खं टोमॅटो. आता पातेल्यामध्ये छान थोडंसं तेल ओतून घेतलं. तेल गरम झालं की जिरं मोहरी टाकली. जिरी मोहरी छान तडतडली, त्याच्यामध्ये लगेच थोडंसं लसूण टाकलं. तर लसूण छान तळून झाला की थोडीशी हळद, थोडंसं हिंग, त्याच्यानंतर बघा आपलं कढीपत्ता, आणि थोडंसं धने पावडर, आणि घरगुती आपण वापरतो ना तेच काळा मसाला. हे काही सांगायची गरज नाही, हे तर नेहमीच टाकावं लागतं. त्याच्यानंतर हे छान हटवून घेतलं होतं मी चमच्याने. तरी बघा सगळं एकजीव झालं होतं. त्याच्यानंतर ना थोडंसं छान परतून झालं की अशी मस्त कडक फोडणी द्यायची, आणि चवीपुरतं मीठ, बस इतकंच. याच्या पलीकडं काही नाही. तर खूप छान लागते आपली आमटी, अगदी अप्रतिम लागते. चपातीबर म्हणा, भाताबर म्हणा, आणि ज्वारीची भाकरी असो किंवा बाजरीची भाकरी असो, खूप छान लागते बघा. आणि मस्त कट यायला लागलेला. आता मी जास्त काही तिखट बनवलं नव्हतं बरं का. तर तुम्ही पण एक वेळेस पाहिजे ना. आता 8:30 वाजल्यात, आणि आता आलेत माऊलीचे पप्पा. 15 दिवसातून ना आज मुहूर्त लागलाय मिक्सर आणायला. नीट करून आणलाय आज माऊलीच्या पप्पांनी. दोन काल मिक्सर दिला होता मी नीट करायला, तर काल काय झालं नाही. तर आज उशीर का होईना पण थांबून ना आणलेले बघा मिक्सर. इकडं बाहेर ना रिमझिम पाऊस येतोय. हा आहे की. आणि यावेळेस ना मिक्सर असं नीट करून आणलेला आहे. आणि माऊलीला वाटलं की पप्पांनी ड्रॅगन फ्रूट आणलंय, तर नाही आणलं. ड्रॅगन फ्रूट खायचं होतं त्याला. आणि इकडं आपलं अक्षूचं आणि तिच्या मैत्रिणीचं आबेचं
आपलं एकदाच नीट करून तर काय पण बारीक करायचं म्हणलं तर इतकं नडत होतं ना, खरं सांगते भरपूर असं नडत होतं, उकळीतच कुटायला लागायचं. आणि इडली करायचं होतं मला काल ना, तर इडली करणं झालं नाही परवा, तर मिक्सर नव्हता त्यामुळं.